चला तर मग आजच्या चर्चेची सुरुवात करूया. आज आपल्याकडे काहीतरी खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, आणि मला वाटतं अनेकांसाठी थोडंसं भीतीदायक सुद्धा. बरोबर, मराठी व्याकरण आणि त्यातही अलंकार. पण थांबा, या ज्या नोट्स आहेत ना, त्या म्हणजे शाळेतल्या त्या कंटाळवाण्या पुस्तकासारख्या अजिबात नाहीयेत. नाही, अजिबात नाही. यात फिल्मी ट्रिक्स आहेत, रोजच्या जगण्यातली उदाहरणं आहेत आणि अगदी सोप्या युक्त्या आहेत. तर आज आपलं ध्येय फक्त हे अलंकार काय आहेत हे जाणून घेणं नाही, हो, तर ते इतक्या मनोरंजक पद्धतीने समजून घ्यायचं आहे की ते कायमचे लक्षात राहतील. अगदी. आणि आपल्याला ती आपल्या आजूबाजूच्या संवादात, गाण्यांमध्ये, सिनेमांमध्ये ओळखता पण येतील. बरोबर. चला तर मग भाषेच्या या सौंदर्याच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं शस्त्र आहे अनुप्रास. या नोट्समध्ये त्याला काय गमतीशीर नाव दिले माहितीये? रिपीट मोड. रिपीट मोड. अगदी समर्पक आहे. हो ना. म्हणजे जेव्हा वाक्यात एकाच अक्षराचा आवाज असा वारंवार येतो. बरोबर. आणि याचं कारण असं आहे की आपल्या मेंदूला एक प्रकारची लय आणि पुनरावृत्ती आवडते. अच्छा, संगीताप्रमाणेच. अगदी. म्हणूनच जाहिरातींमधल्या जिंगल्स किंवा घोषणा आपल्या पटकन लक्षात राहतात. हो हो, बरोबर. कारण त्यात या अनुप्रास अलंकाराचा खुबीने वापर केलेला असतो. वा, म्हणजे हा फक्त कवितेपुरता मर्यादित नाहीये, तर हा एक मेमरी हॅक आहे. हो, जसं आपण लहानपणापासून ऐकत आलोय, कच्चा पापड पक्का पापड, हां, किंवा ते चंदू के चाचाने. हो. इथे एकाच अक्षराची पुनरावृत्ती होते आणि त्यामुळे एक नाद तयार होतो. आणि यातलं जे भाषिक सौंदर्य आहे ते मराठी उदाहरणामध्ये जास्त स्पष्ट दिसतं. ओके. या नोट्समधलं उदाहरण बघा. गडद निळे जलद भरुनी आले. इथे द आणि ळ या अक्षरांची पुनरावृत्ती आहे का? खरंय. गडद, निळे, जलद. हो, जणू काही पावसाच्या थेंबांची लयबद्ध सुरुवात कानावर पडतीये. वा. या नोट्समध्ये म्हटल्याप्रमाणे द आणि ळ यांची पार्टीच सुरू आहे. हा नाद केवळ कवितेला गोडवा देत नाही, तर तो पावसाळ्याचा एक चित्र, एक वातावरण डोळ्यासमोर उभं करतो. खरंय. म्हणजे शब्दांच्या आवाजातून भावना निर्माण करण्याची ही कला आहे. आता आवाजाच्या पलीकडे जाऊन अर्थाशी खेळायला सुरुवात करूया. पुढचा अलंकार तर मला वाटतं आपण सगळेच रोज वापरतो. हो, नकळतपणे. अतिशयोक्ती. किंवा या नोट्सच्या भाषेत सांगायचं तर लांबच लांब फेकणे. हो, आणि यातल्या गमतीचा भाग हा आहे की बोलणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला दोघांनाही माहीत असतं की हे खरं नाहीये. बरोबर. हा खोटं बोलण्याचा प्रकार नाही, तर भावनेची तीव्रता पोचवण्याचा एक मार्ग आहे. अच्छा, म्हणजे जसं आपण म्हणतो की मी भुकेने मेलोय. अगदी. तेव्हा तुम्ही खरंच मरत नसता, पण तुमची भूक किती तीव्र आहे हे त्यातून व्यक्त होतं. अगदी. याची फिल्मी ट्रिक तर एकदम परफेक्ट आहे. कोणती? जेव्हा हिरो हिरोईनला पटवण्यासाठी गप्पा मारतो, हो तो म्हणतो मैं तुम्हारे लिए चांद तारे तोडकर लाऊंगा. हो. आणि या नोट्समधली टिप्पणी खूपच मजेशीर आहे. भावा, चंद्रावर ऑक्सिजन नाही आहे, तिथे पोचशील कसा? हे उत्तम आहे. हे ऐकून मला माझ्या आईची आठवण झाली. मी थोडा जरी अभ्यास केला तरी ती सगळ्यांना सांगायची, माझा मुलगा दिवस रात्र पुस्तकच वाचत असतो. हे उत्तम उदाहरण आहे. यात आईचं प्रेम दिसतं, तिची भावना दिसते. हो ना. मराठीतलं एक लोकपरंपरेतलं उदाहरण तर याच्याही पुढचं आहे. अच्छा. दमडीचं तेल आणलं, सासूबाईंचं नहाण झालं, उरलेलं तेल झाकून ठेवलं, त्यात गाढवाचा पाय पडला तरी तेल सांडलं नाही. अरे देवा, ही तर अतिशयोक्तीची कमालच आहे. हो ना. एका दमडीच्या तेलात इतक्या गोष्टी होणं शक्यच नाही. शक्यच नाही. पण यातून त्या काळातली गरिबी किंवा वस्तूंची जपवणूक करण्याची वृत्ती किती प्रभावीपणे सांगितली आहे हे महत्वाचं. म्हणजे वास्तवाला ताणून आपण भावना अधिक गडद करतो. बरोबर. पण काय होतं जेव्हा आपण वास्तवापासून पूर्णपणे वेगळं म्हणजे एक नवी कल्पनाच तयार करतो? एक गोष्ट म्हणजे जणू काही दुसरीच गोष्ट आहे असं मानतो. बरोबर. इथेच येतो आपला पुढचा अलंकार, उत्प्रेक्षा. ओके. म्हणजे इमॅजिनेशनचा बादशाह. अतिशयोक्तीत आपण वास्तवाला ताणतो, तर उत्प्रेक्षामध्ये आपण वास्तवावर कल्पनेचा मुलामा चढवतो. अच्छा. आपण म्हणतो हे असे नाही, तर जणू काही ते तसे आहे. यात जणू काही हा भाव खूप महत्वाचा आहे. याची फिल्मी ट्रिक पण मस्त आहे. जेव्हा हिरोईनला बघून हिरोला सर्व काही गुलाबी दिसायला लागतं, हां, तो म्हणतो ये चेहरा है या चांद खिला है. बरोबर. म्हणजे त्याला माहिती आहे की तो चेहराच आहे, पण तो क्षणभर त्या कल्पनेत इतका रमून जातो की त्याला तो चंद्र असल्याचा भास होतो. अगदी बरोबर. आणि हा भास किंवा ही कल्पना व्यक्त करण्यासाठी काही ठराविक शब्द वापरले जातात. हो, ते नोट्समध्ये दिले आहेत. हो, जसे की जणू, गमे, वाटे, भासे हे शब्द वाक्यात आले की समजायचं इथे कवी आपल्याला त्याच्या कल्पनेच्या राज्यात घेऊन जात आहे. म्हणजे ही ओळखण्याची एक सोपी खूण आहे. हो. मराठी उदाहरण बघा. ती गुलाबी उषा म्हणजे जणू देवाची पूजा. किती सुंदर कल्पना आहे.
सकाळच्या त्या शांत पवित्र वातावरणाला थेट पूजेशी जोडलं आहे. हो, इथे सकाळच्या त्या सुंदर वेळेला त्या गुलाबी रंगाच्या आकाशाला थेट देवाची पूजाच मानलं आहे. आणि जणू या शब्दाने ते स्पष्ट होतं. अगदी. सकाळचं सौंदर्य आणि पूजेची पवित्रता यांची इतकी सुंदर सांगड घातली आहे की ऐकणाऱ्याच्या मनातही तीच भावना निर्माण होते. ठीक आहे, म्हणजे उत्प्रेक्षामध्ये जणू काही अशी कल्पना आहे. हां. पण आपण जे रोजचा बोलण्यात सरळ सरळ तुलना करतो ना, हां. जसं की तो वाघासारखा शूर आहे, मग त्याला व्याकरणात काय म्हणतात? ते उत्प्रेक्षापेक्षा वेगळं कसं आहे? बरोबर. इथेच या दोन अलंकारांमधला फरक स्पष्ट होतो. तुम्ही जे उदाहरण दिलं ते आहे उपमा अलंकाराचं. अच्छा, ज्याला नोट्समध्ये कंपॅरिझनचा तडका म्हटलाय. कंपॅरिझनचा तडका. हो, उपमा अलंकारात दोन भिन्न गोष्टींमधील समान गुणधर्मामुळे त्यांची थेट तुलना केली जाते. इथे जणू काही असा भास नसतो, तर याच्यासारखा किंवा त्याच्यासारखी अशी स्पष्ट तुलना असते. अच्छा, म्हणजे एका ठिकाणी कल्पना आहे तर दुसरीकडे थेट तुलना. अगदी. जसं तो फिल्मी डायलॉग आहे, तुम्हारी आंखें झील की तरह गहरी हैं. हां. इथे डोळ्यांची तुलना थेट तलावाशी केली आहे, कारण दोघांमध्ये खोली हा समान गुणधर्म आहे. हे खूप सरळ आणि स्पष्ट आहे. बरोबर. आणि जसं उत्प्रेक्षामध्ये जणू, गमे हे शब्द होते, तसेच उपमा अलंकारात सारखा, सारखी, सम, गत, परी यांसारखे शब्द वापरले जातात. ओके, म्हणजे हे शब्द थेट तुलना दर्शवतात. हो. या नोट्समधलं मराठी उदाहरण आहे, सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी. या ओळीत पावसाळी नभा हा शब्दप्रयोग खूप समर्पक आहे. आहे ना? तो केवळ रंग नाही, तर एक संपूर्ण वातावरण डोळ्यासमोर उभं करतो. अगदी. इथे प्रिय व्यक्तीच्या सावळ्या रंगाची तुलना पावसाळ्यातील आकाशाशी केली आहे. पावसाळी नभाचा तो गडद, आश्वासक रंग आणि प्रिय व्यक्तीचा सावळा रंग यातील साम्य परी या शब्दाने स्पष्ट केलं आहे. म्हणजे नभासारखा आहे असं थेट सांगितलं आहे. हो, तुझा रंग जणू काही पावसाळी नभ आहे असं म्हटलेलं नाही. हाच उपमा आणि उत्प्रेक्षामधला मुख्य फरक आहे. एकात कल्पना, दुसऱ्यात तुलना. बरोबर. हे आता अगदी स्पष्ट झालं. आपण आवाजाशी खेळलो, वास्तवात आणलं, कल्पना केली, तुलनाही केली. आता शेवटचा आणि मला वाटतं सगळ्यात काय म्हणू, चातुर्यपूर्ण अलंकार हो, श्लेष. म्हणजेच डबल मिनिंग. हो, हा भाषेसोबत खेळलेला एक बौद्धिक खेळ आहे. जेव्हा एकच शब्द वाक्यात दोन वेगवेगळ्या अर्थांनी वापरला जातो आणि दोन्ही अर्थ त्या वाक्याला लागू पडतात, तेव्हा श्लेष अलंकार होतो. आणि यातून निर्माण होणारा विनोद किंवा आश्चर्य हे ऐकणाऱ्याच्या बुद्धीला आव्हान देतं. बरोबर. याची फिल्मी ट्रिक तर एकदम चपखल आहे. कॉमेडी सिनेमांमधलं कन्फ्युजन. हां. जसं की अब बस करो, यात बस म्हणजे थांबणे असाही अर्थ होतो. आणि बस म्हणजे प्रवासाची गाडी. हो, या एका शब्दामुळे संवादात गंमत निर्माण होते. पण हे लिहिताना किंवा बोलताना गोंधळ निर्माण होऊ शकत नाही का? होऊ शकतो. म्हणजे समोरच्याला जर दुसरा अर्थ नाही समजला तर? म्हणूनच श्लेष अलंकाराचा वापर कौशल्याने करावा लागतो. कवी किंवा लेखक अशा प्रकारे वाक्यरचना करतो की संदर्भानुसार दोन्ही अर्थ उलगडले जावेत. अच्छा. गंमत म्हणजे हे ऐकल्यावर श्रोत्याच्या मनात एक आहा क्षण येतो. तो स्वतः दोन्ही अर्थ उलगडतो आणि त्या भाषिक चातुर्याचा आनंद घेतो. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा पझल आहे जो श्रोत्याला सोडवायचा आहे. हो, एक प्रकारे. मराठीतलं उदाहरण काय आहे? मराठीतलं उदाहरण खूपच सुंदर आणि प्रसिद्ध आहे. मित्राच्या उदयाने कोणास आनंद होत नाही. ओके. आता हे वाक्य ऐकल्यावर पहिला सरळ अर्थ मनात येतो आपला. मित्र म्हणजे आपला फ्रेंड. हो, मित्र भेटल्यावर किंवा त्याची प्रगती झाल्यावर. तर त्याच्या उदयाने कोणाला आनंद होणार नाही. साहजिकच सर्वांना होईल. बरोबर. हा झाला पहिला अर्थ. दुसरा अर्थ काय? दुसरा अर्थ मित्र या शब्दाच्या दुसऱ्या अर्थामध्ये दडलेला आहे. मित्र हा सूर्याचा समानार्थी शब्द आहे. ओहो, अच्छा. त्यामुळे वाक्याचा दुसरा अर्थ होतो सूर्याच्या म्हणजे सनच्या उदयाने जगात प्रकाश येतो, अंधार दूर होतो, त्याचाही सर्वांना आनंद होतो. वा, अप्रतिम. बघा, एकाच वाक्यात दोन पूर्णपणे वेगळे पण तितकेच समर्पक अर्थ दडलेले आहेत. हेच श्लेष अलंकाराचं वैशिष्ट्य आहे. खरंच, एका शब्दातून दोन अर्थांची दुनिया उभी केली आहे. तर आपण पटकन एक उजळणी करूया का? हो, नक्कीच. या नोट्समधलं ते धमाल टेबल आहे ना, ते खूप छान आहे. अनुप्रास म्हणजे अक्षरांचा नाद, जसा पचा धिंगाणा. हां. अतिशयोक्ती म्हणजे भावना तीव्र करण्यासाठी केलेलं फेकंफाक. हो, उत्प्रेक्षा म्हणजे जणू काही म्हणत केलेली कल्पना. बरोबर. उपमा म्हणजे सारखा किंवा सारखी म्हणत केलेली थेट तुलना, आणि श्लेष म्हणजे एकाच शब्दात दडलेला डबल मिनिंगचा खेळ. अगदी बरोबर. आणि इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. काय? की हे अलंकार केवळ परीक्षेपुरते किंवा कवितांपुरते मर्यादित नाहीयेत. हे खरंय. ते आपल्या भाषेला अधिक अर्थपूर्ण, प्रभावी आणि रंजक बनवतात. जेव्हा आपण म्हणतो की कामाचा डोंगर उभा आहे, तेव्हा आपण नकळतपणे अतिशयोक्ती वापरतो. हो, बरोबर.
किंवा तो सिंहासारखा लढला म्हणताना उपमा वापरतो. अगदी. लोकांसाठी या मजेशीर ट्रिक्स आहेत.